दिवशी होती आणि मग आज सेकंड डे संडे. तर मी सकाळपासून काही शूट नाही केलं कारण घराची साफसफाई केली आहे, पायऱ्या साफ केल्या, त्यांनी सगळं केलं. आणि आत्ता अचानक मी झोपलेले. मम्मी आणि जिनी शॉपिंगसाठी गेलेत बाहेर आणि आता अचानक श्रद्धाचा याचा प्लॅन झाला. तर मी हा व्हिडिओ असा रँडम चालू करते, माहीत नाही कसा होईल काय होईल पुढे. तर बघूया. ती आल्यास मग तिला शूट करत. तिने बाय द वे नवीन हेअर कट केला, तर मग तिला आधी विचारल नाही आपण. हाँ ये कर लो पहले. तर मी म्हणत होते की तिने नवीन हेअर कट केलेला, तर ते तुम्हाला मी दाखवल. तिने ॲक्च्युली काल मला कॉल केलेला, पण मी काल येऊ नाही शकले कारण मला गावाकडून यायलाच खूप लेट झाला. तर मी बघू, ती आल्यास मग डायरेक्ट आता ब्लॉग चालू करेल, पाहू. मे बी ती कॉन्शियस होईल कारण तिला फर्स्ट टाईम मी कॅमेऱ्यासमोर आणते. Later that same evening. माहीत नाही की ती काय हागणार आहे. सॉरी गाईज, श्रद्धा फायनली आली आहे घरी आणि ती पहिले डचकली की मी तिला कॅमेरा घेऊन थांबलेली आणि ती पाहते इकडे तिकडे कॅमेरा कुठे सेट केला आहे. आणि तिचा न्यू हेअर कट जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. आता फक्त शांतपणा चालणार थोडा वेळ. ओ माय गॉड, किती रुपये घातले तुम्ही फायनली याला? ते नसते सांगितलं. माझे खूप पैसा आहे गाईज, खूप पैसा आहे. गाईज गरीब आहे, पण माझे पप्पा त्यामुळे मग आपण अशा करून ऑफरमध्ये पण 1000 रुपये खर्च केले. होय शपथ, खरंच 1000 लागले? 400. हां मग ठीक आहे. आणि ही जसं दिसतं तसं नाही आहे, ते खूपच सोबर बसली आहे, पण ती अशी बिलकुल नाही आहे. आणि तिला जस्ट अभ्यास करता करता ती आली आहे माझ्याकडे. अभ्यास करायचा मूड नव्हता, जस्ट स्टार्टिंग केली ती, पण तिला भूक लागली मग तिकडे निघून आली. खाण्याची आठवण आली आणि मग मला आठवलं माझी मैत्रिणीची खाऊन खाऊन सुजली आहे. वा तर मग त्यांच्या घरी जाऊन थोडंसं त्यांचा फराळ खाल्ला पाहिजे जेणेकरून माझी मैत्रीण पतली राहील. तर मग My मी God. तिच्यासाठी आली आहे. आणि ही -0ची मायनस फिगर झालेली आहे. खूप जास्त आमचं वेट लॉस झालं. A few moments later. काहीच आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या, आता झालं आहे सगळं. आणि आमचा प्लॅन होता पहिले बाहेर खायचा, पण तो ड्रॉप झाला. आम्ही घरीच पोहे करायला होतो आणि कल्याणीने जाऊन पार्सल आणली पाणीपुरी. आणि ही पोरगी इथे आणलेल्या पाणीपुरी काढते बाहेर. झाला सगळा शहाणपणा मारून, आता पूर्ण केस बांधलं. आणि ही परभणीची पाणीपुरी ज्यांना माहीत नव्हती. माझ्या फ्रेंडमध्ये मटकी बिटकी कशी असते पाणीपुरीमध्ये, मी असते आमच्याकडे कांदा आणि मटकीवाली. आणि इथं पाणीपुरीचं पार्सल. आणि कल्याणी दोघींसाठी बॉय बनवते आहे. याच्यात मी काहीच नाही केलेलं, सगळं तिचंच आहे. फर्स्ट टाईम आहे का कलू? अगं बोल, मुक सगळे ऐकू शकतात तुला. कापाकापी सगळी झाली आहे, ती टाकते आता फोडणी. आणि हां, स्पेशल रिक्वेस्टवरती तिने मसाला पण घेऊन आली त्याला मागून एकदम. हां का, नाईस. Later that same evening. 1 तास झाला आपण कल्याणीचं वेट करायला बाहेर ऑलमोस्ट. ही पोरगी जेवून निघाली आणि ही पोरगी अजून आलेली नाही आहे. ए तुझ्यासाठी थांबलो होतो आम्ही. चल ग्रॅज्युएट मुलगी. चला कुठे चाललो आपण? कारण आम्हाला घरात बसून खूप जास्त बोर झालं. कसं तरी होतं. थंडी वाजली, थंडी पडली आहे, चालू झाली. कुठं चाल? कल्लू इकडं. हां त्या गार्डनला जाऊ. इथं पीस आहे म्हणजे जिनेला पीस सापडतो इकडे. कल्याणीला पप्पाने सांगितलं गार्डनमध्ये येऊन चक्रा मारायचं, त्याच्यामध्ये चक्रा मारते आणि मागं जिने ॲज युजल तिचं काम करते, जे की झोका खेळणं. सिनेमॅटिक. भाग 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 भाग. सरू मी येऊ का झोका खेळायला? खेळू शकते का? तुटणार तर नाही? चल ट्राय करू. काहीच बसून राहण्यापेक्षा काहीतरी करते मी पण. झोका ट्राय करते. शाबाश बेटा. मम्मी तुला हाय करू लागली? काय काय तिला मग मी व्यायामच करते असं, पण किती वजन कमी करू ना अजून मी. आणि इथून घर पण दिसतं डायरेक्ट हे वालं. मम्मी तिथून तुला बोलतीये, मला खेळू द्या, उतर ना थोडं. झोका तुटण्याच्या हालतीत आहे. 80 किलो त्याच्यावर बसलेले आहेत.
A few moments later. प्लीज थोडं बोल प्लीज. इंट्रो कोण आहे म्हणलं ही शांत नालायक. पाहून मारायले. आता आम्ही सुनील भैयाकडे चाललो कारण आमच्याकडे सगळ्यांचा मिसळ खायचा प्लॅन आहे. त्याच्या घरी जाऊन बनवून मिसळ खायचा प्लॅन आहे. मग त्याच्या घरी निघालो. तो आला तिथे गाडी घेऊन आणि तिथून तो हॉर्न मारत होता. त्याची पळ ओळखूच नाही त्याची गाडी म्हणून. बस कुठं बसायचं ते. अरे उल्लू का बनेल मी आवाज ए बेन माझा फोन घे ना. त्याला पण भैया आता पाव घ्यायला. Meanwhile. पण मी माणसांमध्ये शूट करू शकत नाही तरी मी करायले. पाव पाहिजेत. भैया कुठे? भैया भैया कुठे? मी भैयाला शोधतीये. मला भैया सापडना. अच्छा हे इथं भैया. अंधारात दिसेना झालाय मला. मी बेकरीवर गेली डायरेक्ट. ते पण व्लॉग करत करते मला इतके घुरायलेत लोक. काय करायली मला भैयाच दिसेना. मी आले वापस. वाह दीदी वाह दीदी. आम्ही पाव घ्यायला आलो. भैयाने पाव घेतलेत. पावासारखा भैया दिसतोय. गेंडू. बोर व्हायले आता. सगळे उतरायलेत आणि आता आम्ही चाललो भैयाच्या घरी. आता सगळे मिसळ आता सगळे मिसळ पाव बनायला सुरू करणार आहेत. तर आम्ही भेटूयात तुम्हाला 10 वाजता कारण की आम्हाला माहिती आहे आता 10 वाजेपर्यंत काही बनणार नाही आहे काही. हो ना भैया? चालू आहे. करा तुम्ही खरंच. काय कळणार तर नाहीच आहे. तर बस बाळा कांदा खूप झालं. मिसळचा कट न रस्सा झालाय. आता मामी पाव भाजणार आहेत. किती ते बघूनच असं. दर्शू क्युटी. One eternity later. झाली आहे रेडी. सगळे ताटते मांडताना आणि तारेक ॲज युजल. अरे अरे कल्याणी ताटं लावती आता खायला. पाव ते सगळं भाजून झाले आणि ही मिसळ तरी केलेली. ए पिल्लू शिव. ते सगळ्यांना कोल्हापुरी. झालंय आमचे मिसळ खाऊन आम्ही आता भैयाकडून वापस आलो आणि हे दोघे तुम्हाला मिसळचे रिव्ह्यूज देतील. कल्याणी मिसळ 1 नंबर होती. रिव्ह्यू नंबर 2 लय भारी होती. लय खाल्ली. जगात प्रसिद्ध अशी दीदी. चले एक काम कर 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग की वजह से. मला वाटते नाही हे करून ए बस भांडणं नाही रस्त्याने येत आपण बस. आजचा जो काय ब्लॉग होता त्याला मी आता इथेच एंड करते. आत्ताच आम्ही भैया थोडा वेळापूर्वी भैयाकडून आलेलो. मस्त मिसळाची खाल्ली. पोट भरण्यात आता इतकी जाम झोप आली आहे. आतमध्ये सगळे झोपी गेलेत ऑलरेडी आणि आता ऑलमोस्ट 12:15 झाले. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. मी खूप हळू बोलते कारण
जर मी आवाज वाढवला तर उठतील सगळे. त्याच्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब. मिसळ खूप छान झाली बाय द वे. मी केले लाईक शेअर सबस्क्राईब.